Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 2 India before the time of Shivaji Maharaj from 7th standard history. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 9 आणि 10 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे नेम द फॉलोइंग. द क्वीन ऑफ गोंडवाना. गोंडवानाची क्वीन कोण होती? तर राणी दुर्गामती. आता ही राणी दुर्गामती एक्झॅक्ट कोण होती बरं? तर चंदेल राजपूत राजघराण्यामध्ये राणी दुर्गामतीचा जन्म झाला होता. लग्नानंतर गोंडवानाची ती क्वीन झाली. पतीच्या निधनानंतर लग्नानंतर 4 ते 5 वर्षांनी तिच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर तिने मोठ्या धीराने व शौर्याने मुघलांच्या विरुद्ध लढाई केली. नेक्स्ट आहे द सन ऑफ उदयसिंग. उदयसिंहाच्या मुलाचं काय नाव आहे? तर महाराणा प्रताप. महाराणा प्रताप हे उदयसिंहांच्या निधनानंतर मेवाडच्या गादीवर आले. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. नेक्स्ट आहे द फाउंडर ऑफ मुघल डायनेस्टी. डायनेस्टी म्हणजे साम्राज्य. मुघल साम्राज्याचे फाउंडर म्हणजे संस्थापक कोण होते? तर बाबर. हे पहा, मुघल साम्राज्याचे जे फाउंडर आहेत ते होते बाबर. बाबर नंतर त्यांचा मुलगा आला हुमायूं. हुमायूं नंतर त्यांचा मुलगा अकबर याने राज्यकारभार सांभाळला मुघलांचा. त्यानंतर आला जहांगीर, त्यानंतर आला शहाजहां आणि मग आला तो औरंगजेब. त्याने बरेच वर्ष आपल्या भारतावर राज्य केले. नेक्स्ट आहे द फर्स्ट सुलतान ऑफ द बहामनी किंगडम. बहामनी किंगडमचा फर्स्ट सुलतान कोण होता? तर हसन गंगू. नेक्स्ट आहे द फायटिंग फोर्स एस्टॅब्लिश्ड बाय गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंग यांनी एक फायटिंग फोर्स एस्टॅब्लिश केलं म्हणजे स्थापना केली फायटिंग फोर्सची. तर फायटिंग फोर्सचे काय नाव आहे? तर खालसा दल. हे पहा, शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली होती. त्यामुळे मग काय झालं? औरंगजेबने गुरु तेग बहादर सिंग यांना कैद केले आणि त्यांचा शिरच्छेद केला. मग त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु झाले. त्यांनी आपल्या अनुयायांना एकत्र केले. अनुयायांना एकत्र करून त्यांनी त्यांच्यातल्या लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले आणि एक फायटिंग फोर्सची स्थापना केली. त्या फायटिंग फोर्सचे नाव होते खालसा दल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फाइंड द ऑड वन आउट. सुलतान मोहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद गुरी, बाबर. इथे आन्सर येणार बाबर. बाबर इज द ऑड वन आउट हिअर. बाबर वॉज द फर्स्ट एम्परर ऑफ मुघल डायनेस्टी whereas ऑल अदर वर द किंग्स ऑफ दिल्ली सल्तनत. हे जे सगळे बाकीचे किंग्स आहेत ते दिल्ली सल्तनतचे आहेत. आणि बाबरने काय केलं होतं? मुघल डायनेस्टीची स्थापना केली होती. त्यामुळे बाबर ऑड वन आउट येणार. आदिलशाही, निजामशाही, सल्तनत, बरीदशाही. इथे ऑड वन आउट येणार सल्तनत, कारण सल्तनत ही दिल्लीतील एक सेंट्रल पॉवर आहे. तर आदिलशाही, निजामशाही आणि बरीदशाही हे काय आहेत? तर बहमनी किंगडमचे पार्ट्स आहेत. नेक्स्ट आहे अकबर, हुमायूं, शेरशाह, औरंगजेब. यामध्ये ऑड वन आउट येणार शेरशाह, कारण शेरशाह हा सूर डायनेस्टीला बिलॉंग करतो. तर अकबर, हुमायूं आणि औरंगजेब हे कोणाला बिलॉंग करतात? येस, हे मुघल एम्पायरला बिलॉंग करतात. त्यामुळे इथे ऑड वन आउट येणार शेरशाह. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. हाऊ डीड द किंगडम्स ऑफ विजयनगर अँड बहमनी एमर्ज. एमर्ज म्हणजे उदयास येणे. विजयनगर आणि बहमनी हे किंगडम्स कसे काय बरं उदयास आले? आन्सर पाहूयात. देर वर मेनी रिव्हॉल्ट्स इन द साऊथ अगेन्स्ट द वीक सेंट्रल पॉवर ऑफ दिल्ली. रिव्हॉल्ट्स म्हणजे उठाव, बंड. दिल्लीच्या कमकुवत मध्यवर्ती सत्तेविरुद्ध साऊथमध्ये अनेक उठाव झाले. द डिसइंटिग्रेशन ऑफ द तुघलक एम्पायर began during the reign of मोहम्मद तुघलक. रेन म्हणजे राज्य, डिसइंटिग्रेशन म्हणजे विघटन पडणे, विभाजन, फूट पडणे. मोहम्मद तुघलकच्या कारकिर्दीत तुघलक साम्राज्याचे विघटन सुरू झाले, त्यामध्ये फूट पडायला सुरुवात झाली. द फॉर्बिडेबल रिव्हॉल्ट्स लेड बाय हरिहर अँड बुक्का लेड टू द इमर्जन्स ऑफ विजयनगर किंगडम. फॉर्बिडेबल म्हणजे तीव्र, रिव्हॉल्ट म्हणजे उठाव, हरिहर
आणि बुक्का यांच्या नेतृत्वाखाली झालेले तीव्र उठाव यामुळे विजयनगर साम्राज्याचा उदय झाला. तसेच द फॉर्बिडेबल रिव्होल्ट लेड बाय हसन गंगू. आता हसन गंगू याच्या नेतृत्वाखाली जे तीव्र उठाव झाले त्यामुळे कोणत्या किंगडमची निर्मिती झाली तर बहमनी किंगडम. द फॉर्बिडेबल रिव्होल्ट लेड बाय हसन गंगू लेड टू द इमर्जन्स ऑफ द बहमनी किंगडम. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट रिफॉर्म्स डिड महमूद गवान मेक? महमूद गवान यांनी काय सुधारणा केल्या? महमूद गवान स्ट्रेंथन्ड द बहमनी किंगडम. महमूद गवान यांनी बहमनी राज्य बळकट केले. ही स्टार्टेड पेइंग द सोल्जर्स देअर सॅलरी इन कॅश इन्स्टेड ऑफ थ्रू लँड ग्रँट्स. त्यांनी सैनिकांना जमीन अनुदानाऐवजी म्हणजे लँड ग्रँट्स करत होते की नाही पूर्वी, तर त्याऐवजी त्यांनी काय केलं, सोल्जर्सला पे करायला सुरुवात केली, सॅलरी पे करायला सुरुवात केली. ही ब्रॉट डिसिप्लिन इन द आर्मी. ही इंट्रोड्युस्ड मेनी रिफॉर्म्स इन द लँड रेव्हेन्यू सिस्टीम. जमीन महसूल व्यवस्थेत महमूद गवान यांनी अनेक सुधारणा केल्या. ही ओपन अ मदरसा ॲट बिदार फॉर अरेबिक अँड पर्शियन स्टडीज. अरेबिक आणि पर्शियन अभ्यासासाठी त्यांनी बिदर येथे मदरसा उघडल्या. Why did it become impossible for the Mughals to strengthen their base in Assam? मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता बळकट करणे अशक्य का झाले? आता आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात शान कम्युनिटीचे काही लोक सेटल झाले होते. त्यांनी तिथे त्यांचे छोटेसे राज्य स्थापन केले होते आणि त्यांनाच ओहम असे म्हटले जात. मग आपण पाहूयात की मुघलांना या आसाममध्ये आपल्या राज्याचा विस्तार करणे कठीण का गेले, त्यांना तिथे त्यांची सत्ता बळकट का करता आली नाही. द मुघल वर एंगेज्ड इन अ लॉंग कॉन्फ्लिक्ट विथ ओहम्स इन द रिजन ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर. औरंगजेबला आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा होता म्हणून त्याने ओहमांवर अनेक आक्रमणे केली, पण या ओहमांनी मुघलांबरोबर अतिशय प्रदीर्घ संघर्ष केला. द ओहम्स युनायटेड अंडर द लीडरशिप ऑफ गदाधर सिंह. गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे जे सगळे ओहम आहेत ते एकवटले होते. कमांडर लचित बोरफुकन गेव अॅन इंटेन्स रेझिस्टन्स टू देम. कमांडर लचित बोरफुकन यांनी मुघलांचा तीव्र प्रतिकार केला. द ओहम्स युज्ड गोरिला टॅक्टिक्स इन द कॉन्फ्लिक्ट विथ द मुघल्स. आता गोरिला टॅक्टिक्स म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच असणार. गनिमी कावा जो शिवाजी महाराज वापरत होते. मग या ओहमांनी सुद्धा गोरिला टॅक्टिक्सचा यूज करून मुघलांशी दोन हात केले, त्यांच्याबरोबर युद्ध केले. ॲज अ रिझल्ट इट बिकेम इम्पॉसिबल फॉर मुघल्स टू स्ट्रेंथन देअर बेस इन आसाम. आणि याचा परिणाम म्हणून मुघलांना आसाममध्ये त्यांचं सत्ता बळकट करणे कठीण गेले, अशक्य झाले. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 4. राईट अबाउट देम ब्रीफली इन युअर ओन वर्ड्स. कृष्णदेवराया यांच्याबद्दल आपल्याला आपल्या शब्दांमध्ये माहिती राईट करायची आहे. कृष्णदेवराया असेंडेड द थ्रोन ऑफ विजयनगर इन 1509 CE. 1509 CE मध्ये कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीवर विराजमान झाले. ही कॉन्कर्ड त्यांनी जिंकून घेतलं. काय जिंकून घेतलं तर विजयवाडा, राजमहेंद्री अँड अनेक्स द रिजन टू हिज किंगडम. त्यांनी विजयवाडा, राजमहेंद्री जिंकून आपल्या राज्यात सामील करून घेतले. ही डिफिटेड द कंबाईन्ड फोर्सेस ऑफ द बहमनी सुलतान्स लेड बाय महमूद शाह. त्यांनी महमूद शहाच्या नेतृत्वाखाली बहमनी सुलतानांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला. ही वॉज कॅपेबल रुलर अँड अ ग्रेट जनरल. कृष्णदेवराया हे एक समर्थ आणि महान सेनापती होते. कृष्णदेवराया वॉज अ स्कॉलर. कृष्णदेवराया विद्वान होते. ही रोट अ मुक्त मलयदा अ तेलुगू कंपेंडियम ऑन पॉलिटी. कंपेंडियम म्हणजे संग्रह. कृष्णदेवराया हे खूप विद्वान होते. त्यांनी मुक्त मलयदा हा राज्यव्यवस्थेवरील तेलुगू संग्रह लिहिला. ही बिल्ट ब्युटिफुल हजार राम टेम्पल अँड विठ्ठल टेम्पल इन विजयनगर. त्यांनी विजयनगरमध्ये हजार राम मंदिर आणि विठ्ठल मंदिर बांधले. चांद बीबी. द मुघल्स अटॅक्ड
Ahmednagar, the capital of Nizam Shah's kingdom in 1595 CE. 1595 CE मध्ये मुघलांनी निजाम शहाच्या राज्याची राजधानी असलेल्या अहमदनगरवर हल्ला केला. The Mughal army put the fort of Ahmednagar under siege. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला. मग काय केलं चांद बिबींनी? चांद बिबी, द कॅपेबल डॉटर ऑफ हुसेन निजाम शाह ऑफ अहमदनगर, ब्रेवली डिफिटेड द फोर्ट. हुसेन निजाम शहाची मुलगी चांद बिबी हिने मोठ्या धाडसाने किल्ल्याचे रक्षण केले. However, the internal strife in the court of Nizam Shah resulted in the murder of Chand Bibi. Strife म्हणजे भांडण, कलह. यावेळी निजामशाहीच्या राज्यात सरदारांच्या गटांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आणि त्यामुळे काय झालं? चांद बिबींची हत्या झाली. दिस लेड टू द कॅप्चर ऑफ अहमदनगर फोर्ट बाय मुघल्स. आणि चांद बिबींची हत्या झाल्यामुळे काय झालं? तर मुघलांना अहमदनगरचा फोर्ट काबीज करता आला, कॅप्चर करता आला. नेक्स्ट पाहूयात राणी दुर्गावती. दुर्गावती, born in the dynasty Chandel Rajput, became the queen of Gondwana when she was married. चंदेल राजपूत घराण्यात जन्मलेली दुर्गावती विवाह झाल्यानंतर गोंडवानाची राणी बनली. शी वॉज अन एक्सलंट ॲडमिनिस्ट्रेटर. ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासक. दुर्गावती ही एक उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर होती. द स्ट्रगल ऑफ गोंडवाना क्वीन दुर्गावती अगेन्स्ट द मुघल्स इज इम्पॉर्टंट इन मिडिवल हिस्ट्री. राणी दुर्गावतीचा मुघलांशी झालेला संघर्ष मिडिवल हिस्ट्रीमध्ये महत्त्वाचा आहे. आफ्टर हर हजबंड्स डेथ, दुर्गावती laid down her life while fighting against Akbar, but she did not surrender. पतीच्या मृत्यूनंतर दुर्गावतीने अकबराविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली, पण शरणागती पत्करली नाही. Question number 5. Give reasons. The Bahmani kingdom disintegrated into 5 fragments. बहामनी किंगडम डिसइंटिग्रेटेड म्हणजे विभाजन होणे. बहामनी किंगडमचे 5 स्मॉल पार्ट्समध्ये विभाजन झाले. काय कारण आहे त्यामागचे? आणि त्या स्मॉल 5 पार्ट्स कोणत्या होत्या? तर इमादशाही ऑफ वरद, बरीदशाही ऑफ बिदर, आदिलशाही ऑफ बिजापूर, निजामशाही ऑफ अहमदनगर अँड कुतुबशाही ऑफ गोलकोंडा. तर या 5 स्मॉल पार्ट्समध्ये बहामनी किंगडमचं विभाजन झालं. मग त्यामागचं काय कारण आहे? चला पाहूया. After the death of Muhammad Gawan, the factionism increased among the Bahmani Sardar. फॅक्शनिझम म्हणजे गटबाजी. महमूद गवान यांच्या मृत्यूनंतर बहामनी सरदारांमध्ये गटबाजी वाढली. द कॉन्फ्लिक्ट विथ द विजयनगर किंगडम हॅड ॲन ॲडवर्स इफेक्ट ऑन द बहामनी किंगडम. विजयनगर राज्याशी झालेल्या संघर्षाचा बहामनी राज्यावर विपरीत परिणाम झाला. द प्रोव्हिन्शियल गव्हर्नर्स बिगॅन टू ॲक्ट मोर इंडिपेंडन्सली. आणि मग काय झालं? प्रोव्हिन्शियल गव्हर्नर्स जे आहेत ते खूप जास्त स्वतंत्रपणे वागू लागले. दिस लेड टू द डिसइंटिग्रेशन ऑफ द बहमनी किंगडम इंटू 5 स्मॉल पार्ट्स. यामुळे बहमनी राज्याचे 5 छोट्या पार्ट्समध्ये विभाजन झाले. त्या 5 स्मॉल पार्ट्स कोणत्या आहेत? तर आत्ताच मी सांगितले, इमादशाही ऑफ वरद, बरीदशाही ऑफ बिदार, आदिलशाही ऑफ बिजापूर, निजामशाही ऑफ अहमदनगर आणि कुतुबशाही ऑफ गोलकोंडा. नेक्स्ट आहे क्वेश्चन. राणा संघाज आर्मी वॉज डिफिटेड. राणा संघाची आर्मी पराभूत झाली. काय कारण आहे त्यामागचे? आन्सर पाहूयात. आफ्टर द बॅटल ऑफ पानिपत, राणा संघा ऑफ मेवाड ब्रॉट ऑल राजपूत किंग्स टुगेदर. पानिपतच्या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने सर्व राजपूत राजांना एकत्र आणले. देअर वॉज अ बॅटल बिटवीन बाबर अँड राणा संघा ॲट खन्नू. खन्नू येथे बाबर व राणा संघा यांच्यात युद्ध झाले. बाबर्स आर्टिलरी अँड रिझर्व्ड फोर्स played a key role in this battle and Rana Sangha's army was defeated. आर्टिलरी म्हणजे तोफखाना आणि रिझर्व्ड फोर्स म्हणजे राखीव सैन्यदल. बाबरच्या तोफखान्यापुढे राणा संघाचा टिकाव लागला नाही. तसेच बाबरच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे. राणा प्रताप हॅज बिकम इमॉर्टल इन हिस्ट्री. इतिहासामध्ये महाराणा प्रताप हे अमर झाले. काय कारण आहे त्यामागचे?
तर आफ्टर द डेथ ऑफ उदयसिंह हे महाराणा प्रताप यांचे वडील होते. आफ्टर द डेथ ऑफ उदयसिंह, महाराणा प्रताप असेंडेड द थ्रोन ऑफ मेवाड. उदयसिंहांच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप मेवाडच्या गादीवर विराजमान झाले. ही कंटिन्यूड द स्ट्रगल फॉर मेवाड्स एक्झिस्टन्स. मेवाडच्या अस्तित्वाचा लढा त्यांनी सुरूच ठेवला. टिल द व्हेरी एंड ही स्ट्रगल्ड विथ अकबर टू मेंटेन हिज इंडिपेंडन्स. आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत अकबराशी संघर्ष केला. ही हॅज बिकम इमॉर्टल इन हिस्ट्री ड्यू टू हिज क्वालिटीज ऑफ व्हॅल्युअर, करेज, सेल्फ रिस्पेक्ट, सॅक्रिफाईस एक्सेट्रा. शौर्य, धाडस, तसेच स्वाभिमान, त्याग या सगळ्या गुणांमुळे महाराणा प्रताप हे इतिहासात अमर झाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. औरंगजेब इम्प्रिझेंट गुरु तेग बहादर. गुरु तेग बहादर हे कोण होते? तर शिखांचे 9वे गुरु होते. मग औरंगजेबने या शिखांच्या 9व्या गुरूंना गुरु तेग बहादूर यांना कैद का बरं केले? आन्सर पाहूयात. द 9th गुरु ऑफ द शिख्स, गुरु तेग बहादूर, प्रोटेस्टेड strongly against Aurangzeb's policy of religious intolerance. Aurangzeb imprisoned him and beheaded him in 1675 CE. शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबच्या धार्मिक असहिष्णुतेच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. त्यामुळे 1675 सी मध्ये औरंगजेबने त्यांना कैदेत टाकले आणि त्यांचा शिरच्छेद केला. द राजपूत्स fought against the Mughals. राजपूत मुघलांविरुद्ध लढले. राजपूतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. काय कारण आहे त्यामागचे? औरंगजेब त्याला आपल्या साम्राज्याचा, मुघल साम्राज्याचा संपूर्ण भारतभर विस्तार करायचा होता. त्यामुळे काय झालं? त्याच्या या विस्तारवादी धोरणामुळे राजपूतांचे सहकार्य काही त्याला मिळाले नाही. चला आन्सर राईट करूयात. Aurangzeb failed to secure cooperation of the Rajputs due to his expansionist policy. औरंगजेबला त्याच्या विस्तारवादी धोरणामुळे राजपुतांचे सहकार्य मिळण्यात अपयश आले. औरंगजेबने काय केले? ही annexed मारवाड आफ्टर द डेथ ऑफ राणा जसवंत सिंह. राणा जसवंत सिंहाच्या मृत्यूनंतर त्याने मारवाड ताब्यात घेतले, कारण त्याची आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याची त्याची भूमिका होती. त्यामुळे त्याने काय केलं? तर राणा जसवंत सिंहाच्या मृत्यूनंतर लगेचच मारवाड स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं. त्यामुळे काय झालं? दुर्गादास राठोड क्राउंड अजित सिंह द मायनर सन ऑफ जसवंत सिंह अँड फॉट अगेन्स्ट औरंगजेब फॉर द सर्वायवल ऑफ मारवाड. दुर्गादास राठोड यांनी काय केलं? मग जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याचा राज्याभिषेक केला आणि मारवाडच्या अस्तित्वासाठी औरंगजेब विरुद्ध लढा दिला. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. कम्प्लीट द टाइमलाईन. आता इथे ही एक टाइमलाईन कम्प्लीट करायला दिलेली आहे. इथे त्याचे उत्तर दिलेले आहे. 1336 CE मध्ये काय झालं? तर एस्टॅब्लिशमेंट ऑफ विजयनगर किंगडम, एस्टॅब्लिशमेंट ऑफ बहमनी किंगडम कोणत्या इयरमध्ये झालं? तर 1347. 1509 मध्ये काय झालं? 1509 CE मध्ये कृष्णदेवराया असेंडेड द थ्रोन ऑफ विजयनगर. एस्टॅब्लिशमेंट ऑफ द मुघल पॉवर कधी आलं? मुघल पॉवरची स्थापना कधी झाली? तर 1526 CE मध्ये. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.